इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापुरात पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव उडान पूल धोकादायक स्थितीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलावर सातत्याने डांबरी लेअर टाकले जात असल्याने पुलाचे कन्स्ट्रक्शन जॉईंट बुजले आहेत। त्यामुळे उडान पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता VJTIने वर्तवली आहे। संबंधित माजी नगरसेवक संभाजी शिंदे हे पलीकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत। 2 वर्षांपूर्वी VJTIने स्ट्रक्चरल ऑडिट करून उडान पुलावरील डांबराचे लेअर काढून 3 ते 4 इंचाचे मास्टरिंग करण्यासंबंधीचा अहवाल बदलापूर पालिकेला दिला आहे। माजी नगरसेवक संभाजी शिंदे हे पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत। 2 वर्षांपूर्वी VJTIने स्ट्रक्चरल ऑडिट करून उडान पुलावरील डांबराचे लेअर काढून 3 ते 4 इंचाचे मास्टरिंग करण्यासंबंधीचा अहवाल बदलापूर पालिकेला दिला आहे। तसे न केल्यास हा पूल धोकादायक स्थितीत जाईल असंही अहवालात म्हटलं आहे। मात्र VJTIने अहवाल देऊन 2 वर्ष झाले, मात्र बदलापूर पालिकेने त्या अहवालाकडे दुर्लक्ष करीत उलट त्या दरम्यान आणखीन 3 वेळा या उडान पुलावर डांबराचे लेअर टाकले आहेत। त्यामुळे हा पूल धोकादायक होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। पुलगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचं काम सन 2004 मध्ये पूर्ण करण्यात आलं। वास्तविक 2004 नंतर या पुलाचा सातत्याने रेग्युलर मेंटेनन्स होण्याची गरज होती, परंतु गेली 20 वर्ष या पुलावर प्रत्येक पावसाळ्यामध्ये खड्डे पडल्यानंतर डांबराचे लेअरवर लेअर त्या ठिकाणी टाकले जातात। या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये असणारे जे सगळे कन्स्ट्रक्शन जॉईंट्स आहेत, सगळे जॉईंट त्या ठिकाणी बुजवले गेले। मग या पुलाला धोका निर्माण होईल या भावनेतनं 2020 मध्ये या पुलाच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचं काम VJTI या संस्थेला देण्यात आलं आणि VJTI संस्थेने हा रिपोर्ट नगरपालिकेला सबमिट केला 2022 मध्ये की सदर पुलावर प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही डांबराची लेअर टाकल्यामुळे पुलाला धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे सदर डांबराची लेअर तुम्ही तातडीने काढण्यात यावी आणि त्याच्यावर प्रॉपर 3 इंच 4 इंच थिकनेसचं मास्टिंग त्या ठिकाणी करण्यात यावं, तर या पुलाचं आयुष्य वाढू शकतं, अन्यथा हा पूल धोकादायक स्टेजमध्ये येऊ शकतो। याच्यावर असणारे जे कन्स्ट्रक्शन जॉईंट्स आहेत ते जॉईंट सगळे मोकळे करण्यात यावेत आणि त्याच्यामुळे व्हायब्रेशन होऊन त्या स्लॅबवर लोड कमी राहील व्हेकलचा। या अनुषंगाने त्यांनी त्या शिफारशी केलेल्या आहेत। 2022 मध्ये केलेल्या शिफारशी तातडीने अंमलात येण्याची आवश्यकता होती, पण तसं न होता 2022 पासून सुद्धा नगरपालिकेने गेल्या 2 वर्षामध्ये त्याच्यावर पुन्हा 3 वेळा हे लेअर टाकलेले आहेत। या बाबतीमध्ये नगरपालिकेने तातडीनं सदर लेअर काढून टाकून मास्टिंगचं काम केलं नाही तर या पुलाचं आयुष्य 10 वर्षांनी कमी होऊ शकतं असं VJTIच्या अहवालामध्ये दिलेलं आहे। त्यामुळे आमची शहरातल्या नागरिकांच्या वतीने मागणी आहे की हा पूल धोकादायक स्थितीमध्ये येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी या पुलाचं काम तातडीने करण्यात यावं आणि याच्यावरचं मास्टिंग त्या ठिकाणी प्रॉपर करण्यात यावं। याच्यावरचे जे वाढीव लेअर आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये वजन तयार झालेलं ते लेअर काढून मास्टिंग करण्यात यावं आणि पुलाच्या नगरपालिकेच्या समोरचा जो पार्ट आहे की ज्या ठिकाणी कायम खड्डे असतात हॉस्पिटलच्या समोरचा, तो पार्ट सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित करण्यात यावा। आणि बदलापूरकरांना या ठिकाणी शहरामध्ये सगळ्या ठिकाणी काँक्रीटचे रस्ते झालेले असताना सुद्धा या पुलाची जी दुरावस्था आहे याच्यामुळे शहरातले नागरिक प्रचंड नाराज आहेत, तर त्यांची नाराजी दूर करावी आणि या पुलाचा धोका त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या धोक्यातून सोडवा अशी विनंती आम्ही मुख्याधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे।